हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड्स, द कॅपिटल ऑफ लर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूड्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे बघा. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी MMRDची रिक्रुटमेंट जी आहे 18 फरवरी 2026 रोजी पब्लिश करण्यात आली होती. त्याचा ऑफिशियल सिलेबससुद्धा आपल्याकडे प्रसिद्ध करण्यात आला. त्याची बाबतची अपडेट जी आहे हे यूट्यूबला आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दिलेली आहे. टेक्निकलचा सिलेबस ज्या प्रकारे आलेला आहे त्याच प्रकारे आज एक नवीन अपडेटसुद्धा ऑफिशियली पब्लिश करण्यात आलेली आहे. त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे बघा इथे रेड कलरच्या ब्लिंक लाईनमध्ये, द ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द डायरेक्ट रिक्रुटमेंट टू फिल द वॅकंट पोस्ट इन द ग्रुप A, B and Group C cadre on the establishment of Mumbai Metropolitan Region Development Authority was published on 18 February 2026. Accordingly, a competitive examination scheduled to be conducted by TCS on 11th and 12th May 2026. 11 आणि 12 मे रोजी तुमची परीक्षा होणार आहे. यासाठीचे अपडेट जो आहे हा ऑफिशियली आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला यासाठीचा जो सिलेबस आहे टेक्निकलचा हा प्रसिद्ध करण्यात आला होता. याबाबतची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती. ठीक आहे, सोबतच मी तुम्हाला सांगतोय बघा MMRDचा जो नवीन अभ्यासक्रम आला, ठीक आहे, त्यासोबतच आता आपल्याकडे 11 आणि 12 मे रोजी तुमची परीक्षा होणार आहे. या कारणास्तव तुमच्याकडे 20 ते 25 दिवसांचा वेळ आहे, हा अवेलेबल आहे तुमच्याकडे. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करू शकता. यासोबत संदर्भात मी जो नवीन सिलेबसची अपडेटसुद्धा तुम्हाला दिली होती, पण प्रश्न कसे येणार याबाबतचा सुद्धा मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ दिला होता. ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे याच्या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये 60 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे विचारले जाणार. ठीक आहे, त्यासाठीची संपूर्ण टेस्ट सिरीज नवीन पॅटर्नवरती, ठीक आहे, ही आपल्याकडे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उद्या चॅनलवरती ती प्रसिद्ध करण्यात येईल. ती टेस्ट सिरीज तुम्ही लॅपटॉपला सुद्धा ॲक्सेस करू शकता आणि ती मोबाईलला सुद्धा ॲक्सेस करू शकता. त्यासाठी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल या नंबरवरती व्हॉट्सॲप करून त्या टेस्ट सिरीजसाठी रजिस्ट्रेशन करायचं. फक्त मेसेज करताना मात्र MMRD टेस्ट सिरीज रजिस्ट्रेशन म्हणून असं तुम्ही मला व्हॉट्सॲप करता या नंबरवरती. सोबतच तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचे प्रश्न कसे येणार याचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. या व्हिडिओची लिंक तुम्हाला इसके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. सोबतच नॉन टेक्निकलचे सगळे सामान्य ज्ञान असो किंवा GK असो किंवा त्याची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असो याबाबतची संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी दिले होते. सोबतच मला टेक्निकलचा सुद्धा तुम्हाला सिलेबस समजून सांगितलेला, नवीन सिलेबस आलेला. ठीक आहे, याबाबतची संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि सोबतच आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा, कारण की तुम्हाला यासाठी मी आपल्या स्टडी मटेरियलच्या फोल्डरमध्ये मराठीचे फ्री ईबुक्स तुम्हाला प्रसिद्ध करून प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. त्या ईबुक्सला तुम्ही वाचा, जेणेकरून तुम्हाला मराठीचे TCS पॅटर्नमध्ये ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठीमध्ये हा जो एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे ही एक्झाम जी आहे TCS पॅटर्ननीच राहणार आहे. आणि त्याच पद्धतीने आज आपल्याला नोटिफिकेशनमध्ये सुद्धा पाहावयास मिळतं. ते बघा इथे, इट विल बी कंडक्टेड बाय TCS ऑन 11th and 12th of May 2026. ठीक आहे, म्हणजेच 11 आणि 12 तारखेला TCSद्वारे ही एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. त्या संदर्भाचा कंप्लीट जो सिलेबस आहे याच्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन 60 मार्क्सचे असल्या कारणामुळे नॉन टेक्निकलला तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज द्यायचा परीक्षेसाठी. ठीक आहे, टेक्निकल सेक्शन तुम्हाला 40 क्वेश्चन राहील. ह्या 3 पोस्टला वगळता या संदर्भाचं ऑफिशियल नोटिफिकेशनवरती हा कंप्लीट सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. ओके, यामध्ये मराठीचे टॉपिक्स कुठले येणार याबाबतचं संपूर्ण तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहे. मराठीचे नॉन टेक्निकलचे जे टॉपिक्स असतात म्हणजे एक्सेप्शनल टॉपिक आहे ज्यामध्ये शफलिंग बेस्ड वगैरे प्रश्न असतात, हे सगळे टॉपिक्स आहेत. याच्यासाठी जे आपल्याला दिलेले हे मराठीचे फ्री ईबुक्स आहेत. आपल्या ॲप्लिकेशनला स्टडी मटेरियल फोल्डरला जायचं आहे. तुम्हाला मराठीच्या फोल्डरमध्ये जाऊन मराठी आणि इंग्लिशचे सुद्धा जे प्रश्न संच दिलेले आहेत हे सगळे मी नुकतंच TCS पॅटर्नमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले आहे. याला तुम्ही ॲक्सेस करायचं आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकलमध्ये इंग्लिशमध्ये ह्या टॉपिकचे सिलेबस तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीचे सगळे टॉपिक दिलेले आहे. ठीक आहे, यासाठीच तुम्हाला PYQ सुद्धा ॲक्सेस करावे लागतील. ठीक आहे, GKचे सगळे टॉपिक ॲज वेल एज आपल्याकडे करंट अफेअर्स सुद्धा दिलेले होते. हे करंट अफेअर्सचे सेशन सुद्धा तुम्हाला रिकमेंड केलेले आहे. आता मेमध्ये एक्झाम म्हटल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट फेब्रुवारी, मार्च, ठीक आहे, आणि एप्रिलचा हा करंट अफेअर्सचा व्हिडिओ तुम्हाला पाहून जावा लागेल. ओके, याची संपूर्ण तयारी जर तुम्हाला 20 ते 25 दिवसामध्ये संपवायची असेल, स्पेशली मी मराठीला सांगतोय कारण की मराठीमध्ये 20 प्रश्न आणि इंग्रजीमध्ये 20 प्रश्न असतात आणि कम्प्लिटली तुमचे ग्रामर बेस्ड असल्या कारणामुळे तुम्हाला हे टॉपिक करावे लागतील. ठीक आहे, 20 दिवसांमध्ये जर तुम्हाला कंप्लीट तयारी करायची असेल त्या क्रॅश कोर्सला आजच जॉईन करून कंप्लीट तुमची वन शॉट तुम्ही तयारी करू शकता नॉन टेक्निकलची या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनवरती. सोबतच जी टेस्ट सिरीज उद्याला लॉन्च होईल तर त्या टेस्ट सिरीजमधले जे 60 क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. ओके, काही तुम्हाला अडचण असल्यास कोर्सला एनरोल करायसाठी काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा ज्यांच्याकडे आयफोन डिव्हायसेस आहेत, ठीक आहे, त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. मी तुम्हाला ते आयफोनची लिंकसुद्धा देऊन देईल. ओके, तर मराठी, इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करायचे कारण की 40 मार्क याच्यावरती तुम्हाला विचारण्यात येणार आहे आणि GK आणि बौद्धिक चाचणीवरती 10 प्रश्न तुम्हाला इंडिव्हिज्युअली विचारण्यात येईल. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते GK आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी या टॉपिकमधून मिळू शकतात. GKमध्ये जे तुम्हाला करंट अफेअर्स सांगितलेले आहेत फ्री ऑफ कॉस्ट ते तुम्हाला सगळ्यात पहिले यूट्यूबला जाऊन पाहायचे आहेत. फेब-मार्चपासून तुम्ही हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. यामधले बँकिंग वगळता बाकी सगळे टॉपिक्स तुम्हाला कॅटेगरी वाईज प्रिपेअर करावे लागतील.
लागतील. मार्चचा सुद्धा कंप्लीट करंट अफेअर्सचं सेशन आपल्याकडे आलेलं आहे. स्टॅटिक जी केमध्ये सगळे टॉपिक्स आपण कव्हर अप केलेले आहे आपल्या कोर्समध्ये. याच्याबाबतची जी अपडेटेड स्टॅटिक जी के जे काही ई बुक्स आहेत ते सुद्धा आपण आता आपल्या कोर्समध्ये ॲड ऑन करतो. येत्या 2 ते 3 दिवसात ते सुद्धा ॲड होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला ते रिवाईज करणं गरजेचं राहील. ठीक आहे. सोबतच टेक्निकलचा इलेक्ट्रिकलचे सिलेबस सुद्धा आहे, तो न्यू पॅटर्नमध्ये काही टॉपिक्स होते, पंप्स झालं, ठीक आहे, लिफ्ट झालं, हे सुद्धा टॉपिक मी अपडेट करून तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. एक ॲक्ट जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ओके. टेलिग्राम चॅनल आपल्या कॅपिट्यूड्सला नक्की फॉलो करा, जिथे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे बरेच असे सगळे प्रश्न आणि पोस्ट तुम्हाला पाहाव्यास मिळतील प्रॅक्टिससाठी. इंग्लिशचे सुद्धा आपण डेली कम्युनिटी पोस्ट देत असतो वोकॅबमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे वर्ड्स, त्याचे मिनिंग, सिनॉनिम्स वगैरे जे परीक्षेत विचारले जातात हे विचारले जातात, हे तुमच्या पोस्टमध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळतात. यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल फॉलो करायचं आहे. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं सुद्धा टेलिग्राम चॅनल फॉलो करायचं आहे. हे तुम्हाला फ्री PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप विचार करून घेऊ शकता. ती आपल्या चॅनल कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. इथे क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता फ्री मराठीच्या ई-बुकसाठी. आणि रिसेंट सेशन आणि अभ्यासक्रम कसा असतो किंवा GKची आणि आपल्या मराठी आणि या सगळ्या सब्जेक्टची कशी तयारी करायची या संदर्भाचा जो व्हिडिओ आहे इथे तुम्हाला डायरेक्टली क्लिक करून वॉच करायचा आहे. ठीक आहे. कुठली अडचण असल्यास व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना मॅक्सिमम जे आहे अवेअरनेस येईल की परीक्षा जी आहे हे आपल्याला लवकरच पाहाव्यास मिळतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की मे मिड किंवा मे एंडपर्यंत एक्झामिनेशन होऊ शकते, पण आपल्याकडे याची डेट जी आहे ही मेच्या 11 आणि 12 तारखेला आलेली आहे. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटून आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात. ज्याही विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटून आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात. अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन.